देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणारी आणि तेवढीच महत्त्वपूर्ण बातमी आता समोर येत आहे. या बातमीने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून निघालंय. महाराष्ट्रातील मुख्य राजकारणी नेते आणि मुख्य असे खूप मोठे अधिकारी हे आता कॅप्टन अशोक खरातच्या जाळ्यात सापडले आहेत आणि अखेर अशोक खरातचा काटा काढण्यात देवेंद्र फडणवीस यांना मोठं यश आलंय. परंतु मित्रांनो, कोण आहेत कॅप्टन खरातचे ते 9 मंत्री भक्त, त्यांची देखील आता नावे समोर आली पाहिजेत. महाराष्ट्र ती नावं विचारतोय. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या फाईलमुळे संपूर्ण राज्यभरामध्ये गेले 2 दिवस सगळीकडेच गदारोळ माजवला जात आहे, तो कॅप्टन खरात याचे महाराष्ट्रातील भक्त कोण आहेत आणि नेते कोण आहेत, कोणकोणते अधिकारी IAS अधिकारी देखील त्याचे भक्त आहेत, त्यांच्या नावाची कुंडलीच आता बाहेर आली पाहिजे असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर त्याने देखील आता नावासह फोटो देखील सांगितले आहेत. मित्रांनो, आपणाला देखील सध्या माहीत आहे की कोणाकोणासोबत अशोक खरात यांचे फोटो बाहेर आले आहेत. सोशल मीडियावरती कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे फोटो आता वेगवेगळ्या नेत्यांसोबत बाहेर आले आहेत. ते नेते भारतीय जनता पार्टीचे नसून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीचे तसेच इतर काही पक्षांच्या नेत्यांचे फोटो आलेले आहेत. मग ते नेते कोण, ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या महाराष्ट्राला हवी आहे. ज्यांच्यासोबत ॲडव्होकेट तो कॅप्टन खरात यांनी फोटो काढले आहेत, त्यांचे भक्त कोण आहेत असं संजय राऊत यांनी थेट नावंच बाहेर काढली. आणि मित्रांनो, ती नावं बाहेर आल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण मात्र आता सगळीकडेच वेगळ्या वळणावरती जाणार असून सरकार पडणार, मंत्री देखील राजीनामे देणार अशा प्रकारच्या चर्चांना आता उधार आलंय. त्यामध्ये मित्रांनो, पहिलं नाव येत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे. हे मुख्यमंत्री असताना ते एकदा कॅप्टन अशोक खरात यांच्या भेटीसाठी गेले होते, त्यामुळे त्यांचा देखील फोटो सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचा देखील फोटो कॅप्टन खरात यांच्यासोबत आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो कॅप्टन खरात यांच्यासोबत आहे. देशाचे गृहमंत्री असणारे अमित शहा यांच्यासोबत देखील बसून एका विषयावरती चर्चा करताना त्यांचा फोटो आहे. त्यानंतर रुपाली चाकणकर यांचा जो कालच राजीनामा झाला आहे त्यांचा देखील फोटो त्यांच्यासोबत आहे. त्यानंतर दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री असणारे दीपक केसरकर यांच्याही फोटोने आता खळबळ उडून दिली आहे. त्याचवेळी सुनील तटकरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष असणारे, त्यांच्याही फोटोने मात्र आता सगळीकडेच खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार असणारे नार्वेकर यांचा देखील फोटो आता या कॅप्टन अशोक खरात यांच्यासोबत असल्यामुळे सगळीकडे चर्चेला उतरले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विद्यमान मंत्री यांच्याही फोटोने सगळीकडे चर्चा आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता कुणाकुणाचे राजीनामे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. त्यामुळे सरकार कोसळणार का, ही आता बातमी लवकरच सगळ्यांसमोर येईल. म्हणून याबद्दल आपणास काय वाटतंय, सरकार कोसळेल का, या सगळ्यांनी राजीनामे द्यावेत का, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.